मारहाण केली. आता आम्ही वटल्या पैशाची रास्ता रोको झाला, 10 मिनिटात रास्ता रोको संपला. तिथं 100 नाही 200 मुसलमान आले असते. एक माणूस सुद्धा आमच्या जरा कोणाला काय म्हणणार नाही ना. टोप्या घालणारे दाड्या करून, पण तुम्ही जर एक गण लावलेला पोऱ्या जर तुम्ही त्याला जर गर्दीमध्ये मारत असतील ते बरोबर नाही. आता कुठल्याही ठिकाणी हिंदू मोर्चा होते, हिंदू सभा होता, तिथं आजूबाजूला मुसलमान दुकान असतात. आमच्या एक सुद्धा माणूस याला कधी काही म्हणत नाही ना. याला पोलिसांनी थोडं, पोलीस फक्त एकतर्फीच चालले असं आम्हाला ते जाणवतं. आता पोलीस स्टेशनच्या भिंती जर याला भिंतीच्या बाहेर मारते त्याचं ते दादागिरी झाली. सगळे हत्यारे गावाला कुलपाची दुकान आहेत. ते सगळ्या वस्तू त्यांच्याकडे आहेत. काय पाहिजे काय ते मोबाईल फोटो दाखवतात ते आणून देतात. जागेवर पैसे घेतात, 5 विश्वासातला आणून त्याला पोस्ट करतात. ते काही लिगल नाही, सगळे इलिगल. भिंतीला लागून भिंतीला लागून आहे पोलीस स्टेशन झाले. आपल्याकडे नोंद आहे त्याच्या, आपल्या स्टेशन याचा नोंद आहे आपल्या एफआयआरच्या याला. इथं पोलीस स्टेशनच्या बाहेर असं करत असताना त्या लोकांवर एफआयआर दाखल झाले. ते आजपर्यंत आपल्याला नोंद आहे. सगळं चेक करा तुम्ही त्या लोकांचे, तुम्ही काय करता काय नाही चौकशी झाली पाहिजे. पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन त्याला अजून संरक्षण मिळते. प्रत्येक ठिकाणी असं सर. आता आमची जे दौड आहे 25 वर्ष फक्त देशभक्तीचे धर्मभक्तीचे देवीचे गीता म्हणत होतो आम्ही, ती पूर्ण महाराष्ट्रात चालते. आता तिथं गेलो ते आपलं गोडाऊन नाही का महानगर गॅस एजन्सीच्या तिथं मध्ये एक मुसलमानचं घर त्यांनी पाणी सोडून दिलं, डायरेक्ट पाईप लावून दिला रस्त्यावर. गटारीचं पाणी डायरेक्ट सगळ्या घरांनी रांगोळ्या बिंगोळ्या काढलेल्या आणि त्याच्यावर जाणून बुजून. पण 2 समाजात नको तेढ म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही त्याच्यावर लक्ष न देता पुढे निघून जातो. पण जाणून बुजून जर असं होत असेल तर त्याची थोडीफार दखल घ्यायची. अशा प्रकार काही आजच घडला असं नाही. कायम घडत राहतात, दरवर्षी घडतात, रोज घडतात. पण आता हे जसं म्हणतो हे संयमाने घेतात. नको हे गोष्टी, नको अमुक नको तमुक, ते काय व्हायला लागलं हे रोज काही ना काही सातत्याने घडवायला लागले. आणि हे बोर्ड हे आव्हानाचे बोर्ड आहेत. हे काय असे काही धर्माचे बोर्ड नाही, देवाचे बोर्ड नाही. हे आव्हान देणारे बोर्ड तयार केले. आमचे ते एफआयआर नोंदून घ्या आणि तुम्ही तिथं जाऊन ते करतो थांबतो आपली एफआयआर नोंदून घे. आम्ही ऐकली झाली का जाऊ